दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 11 नोव्हेंबर 2025ला दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा त्यांच्या वाढदिवसादिवशीच प्राणघातक हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला आणि त्यातील प्रमुख आरोपी गणेश मोरे आणि त्यांच्या साथीदारांना सांगली शहर पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे, त्याला तात्काळ अटक करावी तसेच सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. उत्तम मोहिते यांची पत्नी आणि मुलीच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत भरघोस निधी द्यावा. केसचा निकाल लागेपर्यंत कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे. कुटुंबाला स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना तात्काळ मिळावा. कारागृहातून फोनचा वापर करणाऱ्या आरोपींची आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. अशा विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत. यावेळी सतीश मोहिते, अर्जुन मोहिते, सुषमा मोहिते, स्वाती गायकवाड, अनिल गायकवाड, ज्योती मोहिते, साहिल गायकवाड, योसेफ मोहिते आदी उपस्थित होते. दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने उत्तम मोहिते दलित महासंघाचे नेते यांची जी हत्या झाली त्या हत्येतील आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करा. पोलिसांनी आम्हाला शब्द दिला होता की त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करू, पण आजपर्यंत पोलिसांमार्फत त्यांच्यावर मोक्यासारखी कारवाई झाली नाही. तसेच मोहिते कुटुंबातील एक व्यक्ती शासकीय सेवेत घ्यावा ॲट्रॉसिटी केस अंतर्गत हा महाराष्ट्र शासनाचा GR असून याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. तसेच चप्पल चोर गणेश मोरे याच्यावरती चप्पल चोरीसह अनेक विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याने साधारणतः 2 वर्षापूर्वी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये एका महिलेवरती सामूहिक बलात्कार या टोळ्याने केला आहे. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी व्हावी. तसेच त्याच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई व्हावी. तसेच चप्पल चोर गणेश मोरे हा कारागृहामार्फत चालणारा टेलिफोन वापरतो. त्या टेलिफोनवरून त्याने कोणाकडे खंडणी मागितली आहे का, त्या फोनवरून तो घरच्या लोकांच्या मार्फत कोणाला कॉम्प्रोसोर घेतो का याची चौकशी व्हावी व तसे आढळल्यास यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.